अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्त हो, तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामींनी पूर्ण कराव्या हीच स्वामी आईचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मी नेहमी म्हणत असते की ज्या घरात मूलबाळ नाही आहे तिथं मुलगा व्हायला पाहिजे. 1-2-3 मुली असतील तर तिथे सुद्धा मुलगा व्हायला पाहिजे. नोकरी लागली पाहिजे, विवाह झाला पाहिजे. तर तुमच्या सर्वांच्या कमेंटनुसार आपण इथे माहिती देतो आणि स्वामींची जशी आज्ञा असते त्या पद्धतीने. तर बघा, काहींचं काय होतं, थंबनेल पाहतात किंवा थोडीफार माहिती ऐकतात आणि मग लगेच निगेटिव्ह कमेंट्स करतात. तर आपल्याला आजवर अशा निगेटिव्ह कमेंट्स कधीच आल्या नाहीत. फक्त 1-2 व्हिडिओंना आधी आल्या होत्या की जो मी व्हिडिओ टाकलेला आहे मुलगा होण्यासाठी सेवा, तर तिथे टाकल्या. त्यापैकी 2-3 ताईंनी लगेच त्यांच्या त्या कमेंट्स डिलीट केल्या. एका ताईंनी तर खरंच पुन्हा खूप खूप त्यांनी माफी मागितली. तर मी हेच म्हटलं, माझी माफी काहीच मागण्याची गरज नाही, तुमची चूक तुम्हाला समजली बस, यामध्येच समाधान आहे. तर कालसुद्धा आपला जो तारक मंत्राचा व्हिडिओ आहे तिथे एक रात्री कमेंट्स आली, तर तुम्हीसुद्धा ती इथे वाचू शकता की तुम्ही मुलगा मुलगी भेदभाव करता आणि यामुळे स्त्रियांवर अन्याय होतो. तर स्त्रियांवर अन्याय होत नाही, स्त्रियांवर फक्त स्त्रीच अन्याय करते हे मात्र नक्की आहे. कारण ज्या घरामध्ये मुली असतात तिथे कुठलाही पुरुष त्या महिलेवरती अत्याचार करत नाही, तर त्या घरामधील जी सासू असते तीच त्या महिलेवर अत्याचार करत असते, अन्याय करत असते. मग काय, स्त्री स्त्रीवरती अन्याय करते. जर स्त्रियांनी स्त्रियांना समजून घेतलं तर भक्त हो, कधीच कुठल्याच घरात वाद होणार नाही किंवा कुठल्या स्त्रीवरती अन्याय होणार नाही. ज्या घरामध्ये 3-4 जाऊ आहे, जावा, तर एखाद्या जावेला मुली जर असतील तर तिला हिणवलं जातं. मग बाकीच्या हिणवणाऱ्या महिला, तिच्या जावा, ह्या स्त्रियाच आहेत. मी तर नेहमी म्हणत असते की जे पुरुष आहेत ना, हे खरंच कुठल्याच गोष्टीत जास्त नाक खुपसत नाहीत. महिलांनाच ही सवय असते. आणि मला तर खरंच ती कमेंट्स वाचून खूप खूप हसायला आलं आणि छानसुद्धा वाटलं. तुम्ही म्हणाल, एवढी निगेटिव्ह कमेंट वाचून तुम्हाला असं का झालं? कारण मी स्वतः एक स्त्री आहे, एक मुलगी आहे, एक स्त्री आहे, एक पत्नी आहे आणि एक आई आहे. मला स्वतःलासुद्धा मुलगी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एक शिक्षिका आहे. त्यामुळे मी कधीच मुलगा मुलगी किंवा मग स्त्री पुरुष, मुलगा मुलगी किंवा गरीब श्रीमंत, मी असा कधीच कुठला भेदभाव करत नाही. अजून एक विशेष म्हणजे मी एक जातीभेद कधीच करत नाही. मी स्वतः जॉब केलेला आहे, तिथेसुद्धा सर्व जातींच्या लोकांसोबत मी काम केलेलं आहे आणि माझं स्वतःचं मत हेच असायचं की आपल्या सर्वांचं रक्त एकच आहे, त्यामुळे आपण सर्व सारखेच आहोत आणि स्त्री पुरुष समानता ही आहे फक्त म्हणायला. विशेष म्हणजे काय होतं, महिलांना सर्व गोष्टीत प्राधान्य आहे, पण महिलाच महिलांवर अत्याचार करतात. तर मला एवढं तर काही विशेष वाटलं नाही. फक्त त्या ताईंना रिप्लाय केला, त्यानंतर काही कमेंट्स दिसली नाही मला. तुम्हीसुद्धा त्या व्हिडिओवरती जाऊन पाहू शकता आहे की नाही. बहुतेक डिलीट केली वाटतं. तर असं कृपया करत जाऊ नका. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि कमेंट्स वाचा ना तुम्ही इतरांच्या. किती दुःख आहे, खूप जणींना मुली आहे, त्या मुलींचीसुद्धा इच्छा आहे त्यांना एक भाऊ असावा, त्या महिलेची इच्छा आहे तिला एक मुलगा असावा. त्यांचं काय चुकतं? असायलाच पाहिजे ना. प्रत्येक घरात एक मुलगा असावा, एक मुलगीसुद्धा असावी. मी असं म्हणत नाही की मुलगी नसावी, मुलगाच असावा. मला मुलगी आहे पहिली, जिच्या पायगुणामुळे माझ्या आयुष्यात खरंच खूप चांगले बदल झाले. साक्षात देवी लक्ष्मीच माझ्या घरात चालून आली आणि मी माझ्या मुलीला लाडाने लक्ष्मीच म्हणत असते. नक्कीच मी जेव्हा समोर येईल तेव्हा माझी मुलगीसुद्धा मुलगासुद्धा मी तुम्हाला समोर दाखवेल किंवा मी माझ्या मुलीला, बघा आपण छकुली, दीदी असं काहीतरी बोलतो ना लाडाने, तर मला लहानपणापासून सवय आहे. माझी मुलगी जशी लहान होती तसं मी तिला लक्ष्मीच म्हणत असते. तर भक्त हो, ज्याचे त्याचा दृष्टिकोन, तुम्हाला एकच सांगते, फक्त आपण चांगलं कर्म करायचं आणि आपण जर चांगलं कर्म केलं तर स्वामी महाराज आपल्या कर्माचं फळ देखील आपल्याला चांगलंच देतात. त्यामुळे सर्वजण सारखे असतात असं अजिबात नाही. प्रत्येक व्यक्तीचे विचार हे वेगवेगळे असतात. आणि जो मी पहिला व्हिडिओ टाकला मुलगा होण्यासाठी सेवा, तर मी स्वतः स्वामींची सेवा केली.
त्यामुळे मला मग मुलगा झाला. तर मग मी तो एक मागच्या प्रकट दिनानंतर तो मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि तो व्हिडिओ 1 महिन्यानंतर खूप जास्त व्हायरल होत गेला. आणि नंतर मग मी एक दत्त जयंतीलासुद्धा व्हिडिओ टाकला, की ज्या ताईंना मी एक सेवा सहज केंद्रात सांगितली होती, त्यांना मुलगा झाला. आणि अजून एक सांगते तुम्हाला, त्यांच्या मुलाचा फोटो मी इथे शेअर करू शकत नाही, पण मैत्रिणींनी मला आत्ताच 15 दिवसापूर्वी त्या बाळाचा फोटो दाखवला. साक्षात स्वामी महाराज ज्या पद्धतीने गादीवर झोपताना झोपतात, तर ते बाळ अगदी त्याच पद्धतीने बसत आहे, म्हणजेच स्वामींसारखंच सेम आणि सेम. तर त्या ताईंची इच्छा आहे की त्यांचं बाळ वर्षाचं होईपर्यंत त्यांना कुठेही फोटो शेअर करायचा नाही. स्वतः त्या त्यांच्या स्टेटसलासुद्धा व्हॉट्सॲपच्या ठेवत नाही. तर मग मी त्यासाठी ते फोटो शेअर नाही करू शकत. जेव्हा त्या ताईंना मी स्वतः चॅनलबद्दल सांगेल, तेव्हा मी नक्की त्यांच्या बाळासह दाखवेल. तर मला हेच वाटतं की स्वामींच्या सेवेने ज्यांना ज्यांना मूलबाळ होईल, ज्यांना मुलगा मुलगी होईल, फक्त आणि फक्त आयुष्यमान व्हावे बस आणि सुखी राहावे. आणि प्रश्न असा आहे की मुलगाच व्हावा असे मी व्हिडिओ टाकते, तर मुलगा मुलगी भेदभाव करण्यासाठी नव्हे, पण ज्या घरात मुलगा नसतो त्या घरात त्या स्त्रीला हिणवलं जातं. तिला मुलीच आहेत म्हणून तिच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. आणि त्या मुलींना स्वतःचा हक्काचा भाऊ असावा, ज्याला आपण हक्काने राखी बांधू शकतो. इतरांना जर तुम्ही राखी बांधायला गेलात तर बघा, त्यांना कोडं पडलेलं असतं की आता यांना आपण काय द्यावं. आणि कुठलीही बहीण कुठल्याही म्हणजे राखी बांधण्याचा हेतू हा नसतो की इतरांकडून आपल्याला खूप काही पैसे मिळणार आहेत. फक्त ती एक चालून आलेली प्रथा आहे की जर आपण राखी बांधली तर बहीण भावाचं हे नातं घट्ट राहतं. आणि या विषयावरती मी तुम्हाला नक्कीच आपले जेव्हा 50K सबस्क्रायबर होतील त्यावेळी मी माझ्या पर्सनल आयुष्याबद्दल थोडंसं तुमच्याशी नक्की शेअर करेल. आणि माझं स्वतःचं हेच ठाम मत आहे की जिथे मुलगी आहे तिथे मुलगा हा व्हायलाच पाहिजे. प्रत्येक स्त्रीला एक मुलगा आणि एक मुलगी असावी. प्रत्येक बहिणीला एक हक्काचा भाऊ असावा. बस यापेक्षा मी जास्त काही सांगणार नाही. आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या काही सेवा सांगणार आहे. त्याचबरोबर माझ्या बहिणीला सुंदर एक प्रकट दिना मागच्या प्रकट दिनाला एक अनुभव आला, जी सेवा केली त्यामुळे. तर तुमची इच्छा असेल ना, तुमच्या घरात मूलबाळ व्हावं, ज्या ताईंना मुलगी पाहिजे किंवा ज्या ताईंना मुलगा पाहिजे, विवाह जमत नाही, नोकरी, या सर्वसाठी तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत. या सेवा करताना काही अडथळे येणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तर माहिती अगदी शेवटपर्यंत ऐका आणि ऐकत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. तर भक्त हो, 2023 म्हणजेच मागच्या वर्षीचा प्रकट दिन जवळ आलेला होता. मी स्वतः 21 श्री स्वामी चरित्र सारामृत हे पारायण आधीच 21 दिवस सुरू केले होते आणि करणार होते. त्याच आधी 2 दिवसापूर्वी बहिणीचा अचानक फोन आला. तर ती बोलली की आम्ही घर पाहतोय, म्हणजेच फ्लॅट. तर बघा, आता मोठ्या शहरामध्ये स्वतःची जागा घेऊन घर बांधणं अशक्य आहे. आता नोकरी असेल खूप मोठी तर शक्य आहे, पण जर तुमची खूप म्हणजेच मीडियम परिस्थिती आहे, त्यामध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर आपण शक्यतो फ्लॅट पाहतो, जो आपल्या सर्वांनाच परवडेल किंवा प्रत्येकाच्या कुवतीनुसार आपण पाहत असतो. अजून एक सांगते, घर घेणं म्हणजेच आपल्याला नोकरी असावी किंवा आपला व्यवसाय चांगला असावा. पैसा असेल तरच आपण घर घेऊ शकतो किंवा मग आपल्याला खूप मेहनत करावी लागते, खूप कष्ट करावं लागतं. तेव्हा कुठे मग आपलं हे घराचं स्वप्न म्हणा किंवा जे काही आपल्या आयुष्यात आपल्याला हौस-मौज करायचे आहे, हे पूर्ण होतात. तर मग माझ्या बहिणीच्या मिस्टरांचा सुद्धा एक सरकारी जॉब आहे आणि त्यांचीसुद्धा खूप इच्छा होती की त्यांनी घर घ्यावं. त्यांचे आधी जॉब ते विदर्भामध्ये होते. नंतर मग ते खूप ठिकाणी त्यांच्या बदल्या होत गेल्या, ट्रान्सफर होत गेली आणि नंतर मग ते अहमदनगरला 1-2 वर्षापूर्वी त्यांची ट्रान्सफर झाली. तिथे 1 वर्ष ते रेंटवरती राहिले आणि मग त्यांनी असा विचार केला की मग इथेच आपण एखादा फ्लॅट घ्यावा आणि अहमदनगरच्याच जवळ त्यांचं गाव आहे. तर मग तिथून गावसुद्धा जवळ पडेल या हिशोबाने. तर ते खूप पाहत होते फ्लॅट, पण त्यांना काही ठिकाणी रेट खूप असायचे किंवा काही ठिकाणी ज्या रूम आहेत त्या खूप खूप छोट्या असायच्या आणि काही ठिकाणी तर जे किचन वगैरे आहे ते नको त्या दिशेत असायचं. तर बघा,
आपण मग घर करताना किंवा फ्लॅट घेताना एका गोष्टीचा तुम्ही नक्की विचार करत जा. स्वामींच्या केंद्रानुसार जे काही वास्तू असावी तर त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करण्याचा प्रयत्न करा किंवा घेत असाल तर या गोष्टी लक्षात घ्या. आणि मग बहिणीला मी हे सांगितलं की तुम्हाला पाहिजे तसा फ्लॅट मिळत नाही आहे आणि तुमचं खूप स्वप्न आहे की लवकरात लवकर फ्लॅट घ्यावा. तर मग तू काय कर, स्वामींचा प्रकट दिन आलेला आहे, 21 स्वामी चरित्र सारामृतचे पारायण कर. मग ती हो म्हटली. आणि घरासाठी मग आधी काय करावं जेणेकरून लवकर छान घर मिळेल, तर मी तिला एकच उपाय सांगितला. एक नारळ घे, एक गुलाबाचं फूल घे आणि थोडीशी खडीसाखर घेऊन तू स्वामींच्या केंद्रामध्ये जा. तर अहमदनगरमध्ये स्वामींचा मठ आणि केंद्रसुद्धा आहेत. तर मग ती जवळपास जे त्यांच्या मठ होता तिथे गेली. तिने ते नारळ आणि खडीसाखर, एक गुलाबाचं फूल घेऊन गेली तिच्या मिस्टरांसोबत आणि दोघांनीही स्वामींना मुजरा केला. आणि तो नारळ मी तिला सांगितलं होतं की तुझी इच्छा सांग आणि महाराजांच्या चरणांवरती ठेव. महाराजांना सांग की मी तुमचे आजपासून 21 पारायण करेल, पण पाहिजे तसं आणि तुम्हाला जे योग्य वाटेल असं मला घर तुम्हीच घेऊन द्या. तर ती ते बोलली. 21 पारायणाला सुरुवात केली आणि भक्त हो बघता बघता एक 15-16 पारायण झाले आणि एक अचानक चालून फ्लॅट आला की जे काही त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या मित्राला, त्यांनी सहज बोलले चला आपल्या इथे जवळच एक बिल्डिंग झालेली आहे, तिथे आपण आज घर पाहायला जाऊ. तर ते गेले. आणि विशेष म्हणजे ज्यांचा फ्लॅट घेतला ते सुद्धा आमचे खूप जुने रिलेटिव्ह निघाले, ते दादा. आणि ते बिल्डर दादांचं एक 5 मजल्यांचंच त्यांची ती बिल्डिंग आहे. वरती ते स्वतः राहणार या हिशोबाने तिथे त्यांनी पूर्ण प्लॅनिंग केलेली आहे. आणि बहिणीने 3ऱ्या मजल्यावरती घर घेतलं. तर अक्षरशः भक्त हो, मी स्वतः जेव्हा ते घर पाहिलं तर खरंच मला त्या क्षणी असं एक फील झालं की आहेत स्वामी आहेत. आपण जर मनापासून हाक मारली ना तर स्वामी आहेत. कारण स्वामींच्या केंद्रानुसार जशी वास्तू असावी त्याच पद्धतीने पूर्ण त्या फ्लॅटचा प्लॅन आहे. आणि जे बिल्डर आहेत त्यांच्या घरामध्ये स्वामींची सेवा केली जाते. आणि त्यामुळेच ते बोलले की आम्ही स्वामींच्या केंद्रानुसारच पूर्ण ज्या रूम आहेत त्या पूर्ण रूमचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि मला हे ऐकून खूप खूप छान वाटलं. तर भक्त हो बघा, आपल्याला उशिरा काही गोष्टी मिळतात पण योग्य मिळतात. आणि आपल्यासाठी जे योग्य आहे ना ते स्वामी देतात. म्हणून सांगते, तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत ज्या काही सेवा करणार आहात, आपण आधी खूप व्हिडिओ शेअर केलेले आहेत. फक्त एक करायचं, पहिल्याच दिवशी संकल्प करायचा, नंतर रोज रोज महाराजांना तीच ती इच्छा सांगायची नाही. फक्त मनापासून आपण जी सेवा हाती घेतलेली आहे ती सेवा आणि आपले कष्ट करायचे आणि महाराजांवरती सर्व काही सोडून द्यायचं. बघा, तुमची जी इच्छा आहे, तुम्हाला मूलबाळ नाही, मूलबाळ होईल. 1-2 महिन्यात तुम्हाला गर्भधारणा होईल. ज्या ताईंचा वारंवार गर्भपात होतो त्यांचासुद्धा गर्भ आता व्यवस्थित राहील. ज्या माझ्या ताईंना मुलीच आहेत त्यांना मुलगा पाहिजे तर नक्की त्यांना मुलगा होईल. आणि स्वतः मी दररोज महाराजांकडे हीच प्रार्थना करत असते की माझ्या कुठल्याच ताईला दुःखी ठेवू नका. प्रत्येकीला आई होण्याचं भाग्य लाभू द्या. प्रत्येकीच्या घरात एक मुलगी एक मुलगा असावा. जिथे नोकरी नाही तिथे नोकरी लागावी, विवाह व्हावा. म्हणजेच काय तर प्रत्येक भक्ताला महाराज तुम्ही सुखी करा. म्हणजेच प्रत्येकाचा विश्वास तुमच्यावरती जो आहे ना तो अजून दृढ होईल. तर भक्त हो, हे झालं एक म्हणजे थोडक्यात की बहिणीचं घर झालं फक्त स्वामींच्या या सेवेमुळे. 21 पारायण केले आणि स्वामींच्या प्रकट दिन होता मागच्या वर्षी, तेव्हाच त्यांचं ते फ्लॅट आवडला. नंतर मग जूनमध्ये त्यांनी वास्तुशांती वगैरे सुद्धा केली. तेव्हासुद्धा मी इथे माहिती शेअर करत होते, पण मी ते काही व्हिडिओ वगैरे एवढा केला नाही आणि तो काही पूजेचा व्हिडिओ टाकला नाही. नक्कीच तुम्हाला जर कधी पाहायचं असेल, मी जेव्हा जाईल तेव्हा नक्कीच आपण ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. कारण लांब असल्यामुळे मी सुद्धा सारखं जात नाही. तर भक्त हो, काल गुरुवार होता आणि स्वामींचे 11 गुरुवारचं सुद्धा माझं व्रत चालू आहे, जेणेकरून प्रकट दिनापर्यंत माझे 11 गुरुवार कंप्लीट होतील. तर मी एक सांगते, गुरुवार धरल्यानंतर मला खूप वेगवेगळे अनुभव आले, ते सुद्धा पुढे तुम्हाला शेअर करेल. पण आज एवढंच सांगत आहे की स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त मी कालपासून श्री स्वामी चरित्र सारामृत 21 पारायणास सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर पंचमहायज्ञ सुद्धा संकल्पयुक्त 21 दिवस करत आहे. आणि याआधीसुद्धा मी 3 महिने कंटिन्यू केलं होतं. मग नंतर मध्येच काहीतरी अडचण आली आणि ते राहून गेले ना की बऱ्याचदा मग राहून जातं, एखादंच काहीतरी होतं आपल्याकडून. गाईला घास तर मी दररोज देतेच, पण बाकी सर्व काही सेवा नियमित
नियमित करणे म्हणजेच पंचमहायज्ञ जर दररोज झाले तर मग पितृदोष कमी होतो. त्याचबरोबर पितृदोषावरील काही वेगळ्या सेवा आहेत ज्या तुम्ही जर सकाळी केल्या तर त्यामुळे सुद्धा पितृदोष कमी होतो. आणि यासुद्धा सेवा मी करत आहे. पितृदोषावरती लवकरच माहिती शेअर करेल तर तिथे सविस्तर सांगेल. स्वामींचा तारक मंत्र ही सर्वात प्रभावी सेवा आहे जी मी आजपासून सुरू करणार आहे. आणि ही सुद्धा सेवा 21 दिवसांची करणार आहे. पण काल गुरुवारी 11 गुरुवारच्या सर्व सेवा केल्या. त्याचबरोबर नित्यसेवा ही माझी कंटिन्यू चालूच असते. पण जसं की मी आधी सांगितलं होतं, एखाद दिवशी नाही झाली तर दुसऱ्या दिवशी मी डबल करते. पण यावेळी असं नाही. यावेळी संकल्पित दररोज नित्यसेवा करणार असं महाराजांना सांगितलेलं आहे आणि करून घ्या म्हटलं. त्यामुळे ही सुद्धा करायची आहे. तर आजपासून तारक मंत्राला सुरुवात होणार आहे. तर भक्त हो, तुम्हाला सुद्धा प्रकट दिनापर्यंत ज्या ज्या सेवा करता येतील त्या त्या सेवा करण्याचा प्रयत्न करा. ज्या गरोदर महिला आहेत त्यांनी जास्तीच्या सेवा करत बसू नका. फक्त स्वामी चरित्र सारामृत पोथीचे 11 किंवा 7 पारायण केले तरी चालेल. तारक मंत्राची सेवा करा. फक्त तुम्ही जास्त बैठक असणारे सेवा नका करू. स्वतःची सुद्धा काळजी घ्या. तुमच्या कमेंट्स असतात म्हणून सांगत आहे. तर भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. म्हणजे काय होतं, दरवेळेस आपण काहीतरी उपाय सेवा सांगतो आणि ह्या करतो आणि काही जणांच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या की मग असं वाटतं की नाही रे, काय उपयोग नाही सेवा करून. म्हणून मी तुम्हाला इथे काही उदाहरणं अनुभव दिलेला आहे जेणेकरून तुमची आज नव्हे तर उद्या इच्छा नक्की पूर्ण होईल आणि तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहायला शिका. त्याचबरोबर मी आधी सांगितलं होतं की सेवा करताना खूप खूप संकटे येणार आहेत. हो, माझ्या बाबतीत सुद्धा असं होतं. याआधीसुद्धा झालेलं आहे. मी मागच्या महिन्यात सुद्धा 21 पारायण केले तर खूप सगळे विघ्न आपोआप येतात. ही सेवा बंद पडण्याचा प्रयत्न होतो. पण तुम्ही तुमची मानसिकता चांगली ठेवा, महाराजांवर विश्वास ठेवा आणि स्वामी आईलाच प्रार्थना करा की आमच्याकडून सेवा करून घ्या. तर भक्त हो, आजची माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जर काही अनुभव असतील तर नक्कीच कमेंट्समध्ये शेअर करा. किंवा जर तुम्हाला काही सेवा करताना अडचण येत असेल तर नक्की सांगा. आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला यापुढील स्वामींचे नवनवीन व्हिडिओ पाहायला ऐकायला मिळतील आणि अखंड स्वामी आईची कृपादृष्टी राहील. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.